हे वातावरण ना इतकं सगळ्यांना आजारी पाडायला लागले ना की बोलायचं कामच नाही. म्हणून का नाही सकाळी सकाळी भैयाला घेऊन गेले दवाखान्यात, कारण की मला थोडंसं बरं वाटत नव्हतं. नंबर लगेचच आला, गर्दी काही जास्त नव्हती. पण ना भैया म्हणला मी गोळ्या औषध वगैरे घेऊन येतो, तोपर्यंत तू तिथं थांब. आणि नंतर मग आम्ही घरी आलो. तर इकडं स्लॅबची तयारी चालू होती, म्हणजे स्लॅब आता दुसरा टाकायचा आहे घरावरती. तर इथं घर बऱ्यापैकी होत आलं, म्हणजे जे आतलं किचकट काम आहे ना तेच फक्त राहिलेलं आहे. वातावरण इतकं ढगाळ झालेलं होतं, म्हणेपर्यंत तर पाऊस तर खाली बरसला. लगेचच कपडे काढायला घेतले, जी वाळत घातलेली होती कृष्णाची ती लगेच घेतले. आणि ना थंड असं वातावरण झालेलं होतं, म्हणून म्हणलं चला आता रूम पण पॅक केली पाहिजे, नाहीतर वर इतकी हवा येते ना की म्हणजे जास्त रूम अशी गारच होऊन जाते. नंतर त्याची कपडे व्यवस्थित ठेवली. आणि ना ही वही जी आहे ना ही काकीची वही. आता ही मला ना स्टिचिंग करायला खूपच जास्त आवडतं. आणि ना मी लग्नाच्या अगोदर स्टिचिंग सगळं शिकले. आणि तर आता सी सेक्शन झाल्यामुळं तर काही मी स्टिचिंग करू शकत नाही, पण माझी जी वही होती ना स्टिचिंगची ती गुम झालेली होती, म्हणून म्हटलं काकीच्या वहीमधलं नोट करून घ्यावं म्हटलं. आणि ना 5 मिनटं 10 मिनटंसुद्धा झाली नाहीत तोपर्यंत पाऊस पण उघडला, म्हणजे नुसती माणसांची धावपळ करायला लागलाय. आणि काकी मम्मी त्या सगळ्याजण गल्लीतल्या ज्या माझ्या चुलत्या वगैरे होत्यात ना त्या सगळ्याजणी ना किर्लोस्करवाडीला गेलेले होत्यात मयाबाला. आणि म्हणजे की नाही आमच्या इथं नवरात्रीमध्ये ना देवाला ओवायला जातात, तर त्या गेलेल्या होत्यात. आणि तिथं ओवून आल्यानंतर ना घरी आल्यावरती काकी मला ओवायला लागल्या, हळदी कुंकू वगैरे लावलं आणि मग ओवलं. आणि मी पण त्यांना ओवून घेतलं. आता कुंडलमध्ये हे माझ्या लग्न झाल्यानंतर हे पहिल्यांदा झालेलं होतं की यायच्या जरा अगोदर कृष्णा उठलेला होता आणि त्यात तो झोपेतून उठलेला, त्यामुळे खूपच रडायला लागला. आणि नंतर मग मी त्याला घेतलं आणि त्याला शांत केलं. आजच्या दिवसासाठी इतकंच. चला उद्या भेटू. चलो बाय.